अभि खतकर हा निवडणुकीत म्हणजे यायला पाहिजे, कारण त्यांची कामं पण तशी आहेत. त्या संदर्भात त्याच्यासाठी आम्हाला फार हे वाटतं, उत्सुकता वाटते. अभि खतकरनं सत्ता नसताना सुद्धा तो आमच्या दाराघरातली सगळी जी काही कामं आम्ही सांगेल ते, म्हणजे गटारे असू दे, काय असू दे, झाडं तोडणे असू दे, भरपूर त्यानं काही कामं केलेली आहेत. त्यामुळे आम्ही त्यानं एवढी कामं केली की आम्ही सांगू शकत नाही. हातात सत्ता नसताना सुद्धा त्यानं कामं केलं. तसा तो यावा, आता ह्या पण वेळेला यावा, त्याचं महायुती यावी ही इच्छा आहे आमची. करोना काळात सुद्धा त्यानं मास्क वाटते वगैरे सगळे भरपूर होतं. आम्ही स्वतः शिवलेत, आमच्याकडे स्वतः कापड आणून त्यांनी दिलेलं आहे. आम्ही स्वतः मास्क शिवून घरोघरी त्यानं पोच केलेले आहेत. मंडळात ते सगळे भरपूर सगळीकडे दवाखान्यात त्याच्या सहकार्य त्यानं भरपूर केलेलं आहे. त्याच्यासारखं काम असं कुठली व्यक्ती करणार नाही, एवढं काम त्यानं केलेलं आहे. त्यामुळे अभि खतकर हा निवडून यावा ही आमची फार इच्छा आहे. अभि खतकर त्यांनी कामच तशी केलेत म्हणून लोक ते जाणतात ना. लोकांना पण माहिती आहे की काम कोण काय करतंय, हे लोकांना पण माहीत झाले. आता लोक हुशार झालेत, आता कुणाला मतदान करायचं कुणाला करायचं नाही हे लोकांना आता माहीत झाले. प्रत्येक घरोघरी अभि खतकर पोचलेला आहे. आम्ही अभि खतकर, आमचं जाहीर आहे मतदान. आम्ही कोणाचं हे नाही, त्याच्यासाठी महिला आमच्या रात्रंदिवस आम्ही आता महिना झाला आम्ही प्रचार करतो आहे. एवढं बायका कोण एकही बाई घरात कोण नाही आहे. घरपती 4 बायका बाहेर पडलेल्या आहेत. हे फक्त अभि खतकरमुळं. अभि खतकर हा आमचा आवडता नेता आहे.